गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याला बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडनं सातत्यानं प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत। राष्ट्रवादीमध्ये कशी फूट पडेल, राष्ट्रवादीमध्ये कसे भांडणं लागतील यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जातोय। त्यांच्याच एका प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे मीडियामध्ये अशी एक बातमी सोडली की कॉन्स्टिट्यूशन मधून काही फ्रंटल वगळण्यात आले, त्याच्यामध्ये ओबीसी असेल, सामाजिक न्याय असेल किंवा इतर सेल असतील। अर्धवट माहिती त्यांनी त्या ठिकाणी माध्यमाला त्या ठिकाणी दिलेली आहे। मी आपल्याला आज एक कागद दाखवणार आहे। ज्या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये आज नाही, पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत आणि सेल आपल्याला तसे वाढवता येत आहेत।